नमस्कार. माय महानगरमध्ये आपलं स्वागत. आपल्यासोबत आहे राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन. आज आपल्या महानगरचा 6वा वर्धापन दिन नाशिक आवृत्तीचा होतो आहे आणि त्यानिमित्तानं गिरीश महाजन हे आपल्या कार्यालयामध्ये दाखल झाले आहेत. भाऊ, काय सांगाल? 6 वर्षापूर्वी ही जी मुहूर्तमेढ रोवली आपल्याच उपस्थितीमध्ये रोवली गेली आणि आज 6वा वर्धापन दिन हा नाशिक आवृत्तीचा होतोय. सर्वप्रथम आपला महानगर या दैनिक पत्राला मनापासून मी खूप खूप शुभेच्छा देतो. आज 6व्या वर्षात आपण पदार्पण केलेलं आहे. 6वा वाढदिवस आपला या ठिकाणी आहे आणि मला आठवतं की पहिल्यांदाच आपण ज्यावेळेला या ठिकाणी नाशिक शहरामध्ये आपली सुरुवात झालेली होती त्याही कार्यक्रमाला मी या ठिकाणी उपस्थित होतो. पण आज बघता बघता ते म्हणजे आपण ते छोटंसं झाड आणि त्याचा मोठा वृक्ष होतो, तशा पद्धतीने आपणही अतिशय मोठा विस्तार आपल्या या पत्रकारितेचा या पत्राचा या ठिकाणी केलेला आहे. अतिशय रोखठोक लिहिणारं पत्रक म्हणून आपला नावलौकिक या ठिकाणी आहे. अगदी समाजाला त्याचा समोर आरसा दाखवण्याचं काम आपण या ठिकाणी करतात. त्यामुळे खरं म्हणजे आम्ही मागच्या वेळेला मी म्हटलं होतं की बाबा आम्ही जर काही चुकीचं काम केलं तर असोड ओढा, पण चांगलं काम केलं तर कौतुक करा. मी पुन्हा तेच रिपीट करतोय, मला असं वाटतं. कारण चुकलं तर फार जोरात तुम्ही छापतात, पण एवढं चांगलं काम झालं तर एखाद्या वेळेला कौतुकाची थापही आमच्या पाठीवर निश्चित मारली गेली पाहिजे की त्यामुळे आम्हाला पुन्हा काम करायला प्रोत्साहन मिळेल, तेवढीच अपेक्षा आपल्याकडून या ठिकाणी करतो. पुन्हा आपल्याला मनापासून खूप खूप शुभेच्छा या ठिकाणी देतो. भाऊ, गेल्या कुंभमेळ्याची जबाबदारी आपल्यावर होती आणि अतिशय यशस्वी असं नियोजन आपल्या नेतृत्वात झालं आणि आता यंदा पुन्हा कुंभमेळा होतोय आणि त्याची जबाबदारी देखील आपल्यावर आहे. तर कसं नियोजन असेल, काय भविष्यामध्ये नाशिकच्या विकासाच्या दृष्टिकोनातून कुंभमेळ्याच्या माध्यमातून अशी शाश्वत अशी कामं या ठिकाणी होतील? हा सगळं योगायोग आहे मला असं वाटतं. 12 वर्षांनी कुंभ येतो. गेल्या वेळी सुद्धा मी कुंभमेळ्यावरती होतो. यावेळेला मला संधी मिळालेली आहे. मान्य देवेंद्रजींनी मला ती संधी दिली. मागच्या वेळी देवेंद्रजी मुख्यमंत्री होते, यावेळेला ते आहेत. मागच्या वेळेला मी जलसंपदा मंत्री होतो, यावेळेला जलसंपदा मंत्री आहे. माझं नशिबाचाच भाग आहे की दुसऱ्यांदा मला ही संधी सेवा करण्याची कुंभमेळ्यामध्ये या ठिकाणी मिळालेली आहे. फक्त आता यावेळेला अजून पालकमंत्र्याचं ठरलेलं नाही, त्यावेळेला मी पालकमंत्री होतो. बघू आज उद्यामध्ये काय लॉटरी निघते त्या बाबतीत तर सांगता येत नाही. पण खूप चांगला कुंभमेळा आपण मागच्या वेळी या ठिकाणी केला. म्हणजे अतिशय सुंदर, सुरक्षित, आरोग्यदायी असा कुंभमेळा आपण गेल्या वेळेला केलेला होता. यावेळेला अधिक गर्दी या ठिकाणी राहील याची आम्हाला कल्पना आहे. म्हणून काल माननीय मुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी शिंदेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी विस्तृत बैठक सगळ्या अधिकाऱ्यांसोबत घेऊन राज्यभरातल्या या ठिकाणी झालेली आहे. आम्ही कामाला लागलेलो आहोत आणि यावेळेचा कुंभमेळा मागच्या वेळेपेक्षा सुद्धा सुंदर करायचा आहे, चांगला करायचा आहे, सुरक्षित करायचा आहे. यासाठीच आम्ही तयारीला लागलेलो आहोत. आपण बघाल की येणाऱ्या 2-2.5 वर्षांचा जो कुंभ आहे हा खरं एक त्याचं नावलौकिक होईल. मागच्या वेळेला आपलं कौतुक जगभर झालं. आम्हाला अमेरिकेलाही बोलवलं होतं. सगळ्या आम्ही 10-12 जणांची टीम अमेरिकेला गेलेलो होतो 6-7 दिवस बॉस्टनला. पण मला वाटतं यावेळेला त्याहीपेक्षा चांगलं सुंदर नियोजन आम्ही या ठिकाणी करू. हो, महानगरपालिका निवडणुकांच्या बाबतीत देखील खूप उत्सुकता आहे. कधी होणार, काय होणार? मागच्या काळामध्ये आपल्या नेतृत्वात भाजपची सत्ता होती. आता कसं नियोजन असेल? पुन्हा एकदा महानगरपालिकांच्या वेध लागलेले आहेत सर. निश्चित महानगरपालिकेच्या निवडणुका मला वाटतं आता सांगता येत नाही. जरा थोडंसं आरक्षणाचा विषय आहे, कोर्टात सगळ्या काही केसेस आहेत. मग जिल्हा परिषद असतील, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या बाबतीमध्ये सुद्धा. आणि म्हणून मला असं तरी वाटतं 3-4 महिन्यामध्ये या निवडणुका व्हाव्यात असं मला अपेक्षा आहे. पण यावेळेला मागच्या वेळेला आम्ही 69 नगरसेवक आमची निवडून आले. पहिल्यांदाच इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये 120 पैकी यावेळेला आम्हाला सेंच्युरी करायची आहे, 100 आम्हाला पार करायची आहे. आणि लोकांचा विश्वास आमच्यावर आहे, म्हणजे देशामध्ये पण आहे मोदींवर, राज्यामध्ये तर देवेंद्रजीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. आणि म्हणून यावेळेला सुद्धा नाशिक असेल, नगर असेल, जळगाव असेल, धुळे असेल, सगळ्या महापालिकेत निश्चित मतदार आम्हाला कौल देतील याची आम्हाला खात्री आहे. काही दिवसांपूर्वीच भाजपचं अधिवेशन शिर्डी इथे झालं होतं आणि आज राष्ट्रवादीचं अधिवेशन त्या ठिकाणी होत आहे. तर कसं बघता आपण या सर्व राजकीय ज्या दृष्टिकोनातून ज्या काही घडामोडी सुरू आहेत? राजकीय पक्ष आहेत, अधिवेशन त्याचे होत असतात. आता शिर्डी सगळ्यांना सोयीचं पडतं. श्रद्धा सबुरीचा सल्लाही तिथेच दिला जातो बाबांकडून. त्यामुळे राष्ट्रवादीने त्या ठिकाणी बहुतेक घेतलं असेल की थांबा, सबुरी धरा, श्रद्धा ठेवा. आणि म्हणून मला असं वाटतं त्यांनी त्या ठिकाणीच आमच्या मागोमाग अधिवेशन घेतलं असेल. पण हा एक राजकीय याचा भाग असतो. प्रत्येक पक्षाला आपलं अधिवेशन घ्यावं लागतं. त्यामुळे मला तो त्यातलाच एक भाग आहे. मग शेवटचा प्रश्न, राज्यामध्ये सध्या ज्या काही घटना होत आहेत, बीडची घटना जशी आहे, तसंच आता सैफ अली खानवर देखील काल जो हल्ला झाला त्याच्यानंतर विरोधकांनी असा आरोप केला आहे की त्याच्या मुलाचं नाव जे आहे ते तैमूर ठेवल्यामुळेच हा हल्ला झालेला असावा आणि त्याच्या मुलावर हल्ला करण्याचा कुठेतरी कट होता. परंतु सैफ अली खान जो आहे तो या हल्ल्यामध्ये जखमी झाला. तर कुठेतरी मुंबईमध्ये सर्वजण असुरक्षित आहेत, म्हणजे सरपंचांपासून तर सेलिब्रिटींपर्यंत सर्वच असुरक्षित आहे असं म्हटलं जात आहे. तर सरकारचा या सगळ्या गुन्हेगारीवर वचक कुठेतरी कमी होतोय.
हे नाव ठेवलं गेलं त्यावेळेला लोकांमध्ये रोष होता. त्याच्यात आपण खूप प्रसिद्धी सगळ्यांनी दिलेली होती की बा हा नाव का ठेवलं. तर तैमूर नावाचा हा एक क्रूर एक आक्रमक असा बादशाह त्या ठिकाणी त्यावेळेला होऊन गेला की त्यांनी खूप अति म्हणजे त्याचं म्हणजे काम, त्याचं क्रौर्य, त्याचा आपण इतिहास वाचला तर हा अतिशय अतिशय चुकीचा आहे, कठीण आहे. आणि त्याचंच नाव की त्यांनी आमच्याकडे येऊन आमच्यावर आक्रमण केलं, आमच्यावर हल्ले केले, अशा भाषाचं नाव त्यांनी त्याला त्या ठिकाणी दिलेलं होतं. त्यामुळे अनेक लोकांनी आक्षेपही त्यावेळेला घेतला होता आणि प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमातूनही खूप मोठ्या प्रमाणात त्याला प्रसिद्धी दिली गेली होती की बा हे नाव यांनी का ठेवलं. तो भाग वेगळा आहे. तो त्यांचा प्रश्न आहे, त्यांनी काय नाव ठेवावं काय नाही. पण त्यांच्या मुलावर हल्ला करायचा होता किंवा काय असं मला त्या ठिकाणी वाटत नाही. निश्चित या संदर्भामध्ये पोलीस चौकशी करते आहे. काही लोकांना ताब्यातही घेतलंय. खूप मोठ्या टीम पोलिसांच्या सगळे एक्सपर्ट हे आता या गोष्टीच्या घटनेच्या मागे लागलेले आहेत. माननीय मुख्यमंत्री मोदयांनी कडक आदेश गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी या संदर्भात दिलेले आहेत. आणि निश्चित अशा गोष्टी अजिबात खपवून घेतल्या जाणार नाहीत. म्हणजे नाव ठेवलं म्हणून हल्ला झाला मला वाटतं ह्याच्यात काही तथ्य मला वाटत नाही. पण चौकशी अंती आरोपी सापडल्यावर या सगळ्या गोष्टी स्पष्ट होतील. झालेली घटना अतिशय निषेधार्ह आहे, चुकीची आहे, याबद्दल कोणाच्या मनामध्ये वादच नाही. पण मला खात्री आहे की आरोपी लवकरच या ठिकाणी ताब्यात सापडेल, ताब्यात येईल आणि पुढे याच्या मागे काय कट करायचं आहे, याचा उद्देश काय आहे, हे लवकर समोर येईल. धन्यवाद भाऊ. हे होते गिरीश महाजन, ज्यांनी सांगितलं की प्रयागच्या धर्तीवरच नाशिकचा कुंभमेळा देखील हा जगभरामध्ये निश्चितपणे एक लोकप्रिय ठरेल अशा पद्धतीने नियोजन जे आहे ते गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी केलं जाईल. मनीष कटारिया, माय महानगर, नाशिक.